विद्यार्थी मित्र हो, आज 17 जून 2026 अर्थात राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंह यांची जयंती आहे। खरं तर महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्तानं सुरुवातीला आपण त्या ठिकाणी एक उद्घोषणा घेणार आहोत, जे महाराणा प्रतापांचं चरित्र थोडक्यात त्यात कदाचित येऊ शकतं। क्षत्रिय कुलावंतस्य सिसोदिया राजवंश, राजपूतानाओं की शान, मोगलों का गर्दन काल, चेतक पर स्वार, हल्दी घाटी का योद्धा, मेवाड़ का मेरुमणि, साहस शौर्य त्याग के धनी, राष्ट्र गौरव हिंदू कुल सूर्य, वीर शिरोमणि महाराणा प्रताप सिंह की जय। इतिहासामध्ये दोन राजे आहेत जे आम्हाला भारतीयांना प्रेरणा देतात। त्यातले आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्रातला आपल्या सगळ्यांचा आदर्श राजा म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज। जसं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तसं राजस्थान म्हटला तर राजस्थानमध्ये आदर्श राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आहेत महाराणा प्रताप सिंहजी। छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा 90 वर्ष आधी महाराणा प्रतापांचा जन्म झालेला आहे। लक्षात घ्या, साधारणतः 15व्या शतकात त्यांचा जन्म आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा 16व्या शतकात जन्म आहे। गंमत अशी आहे की कदाचित महाराणा प्रताप सिंहांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या रूपात पुन्हा महाराणा प्रताप त्या ठिकाणी यावे असं दोघांचंही कार्य त्या ठिकाणी दैदिप्यमान आहे। अशा महाराणा प्रतापांची आज जयंती आहे। या महाराणा प्रतापांचं चरित्र थोडंसं आपल्या सगळ्यांपर्यंत सांगावं आणि म्हणून आपण हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कोण होते हो सर महाराणा प्रताप? महाराणा प्रतापांचं चरित्र समजून घेण्याच्या आधी महाराणा प्रताप ज्या वंशातून येतात त्याच्या पूर्व इतिहासात त्यांच्या वंशावळीतनं पाहिलं तर हा आदर्श राजा आम्हाला समजतो। महाराणा प्रतापांचे वडील ज्यांचे नाव आहे उदय सिंह अत्यंत पराक्रमी होते, परंतु उदय सिंह आणि त्यांचे एक बंधू ज्यांचं नाव त्या ठिकाणी आहे विक्रमादित्य, विक्रमादित्य, पण विक्रमादित्याला लहानपणीच त्या ठिकाणी एका सरदाराच्या मुलाने त्या ठिकाणी मारलाय आणि केवळ उदय सिंह वाचले पाहिजे म्हणून एका दासीने स्वतःच्या मुलाचा प्राण धोक्यात घालून महाराणा प्रतापांच्या वडिलांना वाचवलंय। नंतरच्या काळामध्ये महाराणा प्रतापांचे वडील उदय सिंह त्या ठिकाणी स्वतःच्या हिमतीनं त्या ठिकाणी पराक्रमानं आपलं गेलेलं राज्य चित्तोडगड, राजस्थान म्हटला महाराणा प्रतापांचं सगळं शौर्य ज्या भोवती फिरतं ते चित्तोडगडाचं आहे। ज्या चित्तोडगडाचे अवशेष, ज्या चित्तोडगडाचा पराक्रम आजही राजस्थानमध्ये गेल्यावरती आपल्याला पाहता येतो। त्या चित्तोडगडाला परत उदयसिंहाने मिळवलेला आहे। उदयसिंहांना 3 धर्मपत्नी आहेत। एकीचं नाव आहे जयवंताबाई, दुसरीचं नाव आहे सत्याबाई, तिसरीचं नाव आहे भटियाबाई। गंमत अशी आहे की तिघही राण्यांना एक मुलगा आहे। जसं रामायणामध्ये दशरथाला 3 पत्नी आहेत, तिघांना मुलं आहेत, तसं इथं उदयसिंहांना ही 3 पत्नी आहेत, तिघांना एक मुलगा आहे। त्यात जयवंताबाई जी आहे त्या जयवंताबाईच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत ते म्हणजे प्रताप सिंह म्हणजे महाराणा प्रताप सिंह, ज्यांचा जन्म 1540 आहे। त्यांच्या तारखेच्या बाबतीत काही वेळेस वाद होतो, त्या वादात आपल्याला जायचं नाहीये। महापुरुषांना आपण त्या ठिकाणी मानलं पाहिजे। दुसऱ्या सत्याबाई जी आहे त्यांच्या पोटी त्या ठिकाणी
सिंह आहे आणि सगळ्यात लहान राणी जी आहे भटियाणीबाई, जिचा मुलगा आहे जगमल्ल. बघा तिकडे रामायणामध्ये कैकेयी कशी आहे. कैकेयीला वाटतं की माझ्या मुलाला राज्य मिळालं पाहिजे, भरताला राज्य मिळालं पाहिजे. तसं या भटियाणीबाईला वाटतंय, राणीला वाटतंय की आपल्या मुलाला काय मिळालं पाहिजे, राज्य मिळालं पाहिजे. म्हणून घरामध्ये कलहच त्या ठिकाणी चालतो. हा कलह शेवटपर्यंत त्या ठिकाणी मिटत नाही. दुर्दैवानं त्याच काळामध्ये लक्षात घ्या, जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरचा त्यावेळेचा असलेला मोठा राज्यकर्ता, मुस्लिम राज्यकर्ता जर कोणी असेल तर औरंगजेब होता. लक्षात घ्या, औरंगजेबासोबत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वर्ष त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी अनेक वेळेस त्या ठिकाणी त्रास दिलाय. आग्र्याला बोलवून बंदी खाण्यात टाकलाय. एवढ्या वेळेस न थांबता शेवटी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सापडले नाही. त्यांचा मृत्यू झाल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाला संभाजी महाराजांना त्या ठिकाणी औरंगजेबाने मारले, आपल्याला सगळ्यांना माहिती. तसंच महाराणा प्रतापांच्या काळामध्ये त्यांचा जर सगळ्यात मोठा त्या ठिकाणी शत्रू राजा कोणी असेल तर तो आहे अकबर. हा अकबर बादशाह तुम्ही आम्ही सगळ्यांनी गोष्टीमधून ऐकलाय. अकबर बिरबलच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या अकबराचा नवरत्न दरबार आम्हाला कदाचित गोष्टीतून माहिती असेल, परंतु अकबरासारखा त्या ठिकाणी शासक, अकबरासारखा त्या ठिकाणी दुष्ट शासक आमच्या समोर इतिहासानं कधीच मांडला नाही. गंमत अशी आहे की अकबर सुद्धा महाराणा प्रतापांपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, पण वयाच्या 13व्या वर्षी अकबर राजगादीवर बसतो आणि 13व्या वर्षी राजगादीवर बसल्यावरती संपूर्ण हिंदुस्थानवरती आपलं राज्य असावं म्हणून एक राज्य त्या ठिकाणी काबीज करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात त्या राजस्थानमध्ये त्या ठिकाणी राजस्थान म्हटलं की त्या ठिकाणी राजपुतांचा त्या ठिकाणी पराक्रम होता. राजपुतांचे छोटे छोटे राज्य होते. त्या सगळ्या राजपुतांच्या छोट्या राज्यांना अकबराने जिंकून घेतलाय. फक्त एकाच ठिकाणी त्या ठिकाणी अकबराला माघार घ्यावी लागत होती, तो म्हणजे चित्तोडगड. कोणाचा होता चित्तोडगड? तो चित्तोडगड होता महाराणा प्रताप सिंहाच्या वडिलांचा, अर्थात उदय सिंहाचा. महाराणा प्रताप लहान होते, 15 वर्षांचे होते. अकबराच्या सैन्यामुळे, ताकदीमुळे उदय सिंहाचं सैन्य कमी पडलं आणि म्हणून चित्तोडगड सोडावं लागलं. उदय सिंहांनी आपल्या परिवारासहित त्या ठिकाणी चित्तोडगड सोडून अरवली पर्वत जो आहे, तसा महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत आपल्याला माहिती आहे, तसा राजस्थानमध्ये अरवली पर्वत आहे. त्या अरवली पर्वताच्या किनारी उदय सिंहांनी स्वतःचे एक नवीन गाव, नवीन नगर वसवलं. त्याचं नाव आहे आजही आपण त्या ठिकाणी म्हणतो ते म्हणजे उदयपूर. जे राजस्थानमध्ये असलेलं आजचं सगळ्यात मोठं शहर म्हणतो आपण उदयपूर, ते उदयपूर महाराणा प्रताप सिंहांच्या वडिलांनी उदय सिंहांनी बसवलंय म्हणून त्यांच्या नावानं ते उदयपूर आहे. चित्तोडगड गेलं याचं दुःख उदय सिंहांना आहेच, पण दुसरीकडे घरामध्ये असलेला कलह आणि आपलं राज्य गेलं म्हणून त्याची अस्वस्थता म्हणून उदय सिंहांचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय. अर्थात उदय सिंहांचा मृत्यू नंतर राजगादीवर बसणार कोण म्हणून वाद सुरू झाला. भटियाणीबाईला वाटतंय की आपल्या मुलानं त्या ठिकाणी राजगादीवर बसलं पाहिजे आणि म्हणून अकबराशी हात मिळवणी करून, लक्षात घ्या, अकबराने एकेका त्या ठिकाणी राजपूत राजांना आपल्या बाजूने वळवून घेतलाय. अकबर बोलायला अत्यंत त्या ठिकाणी मिठास त्याला म्हणतो, त्याच्या शब्दांवरती होती, पण शब्दांवरती जिभेवरती मिठास असली तरी अंतःकरणामध्ये विष असलेला हा राजा अकबर आहे. अकबराने त्या ठिकाणी मदत केली आणि जगमल्लला त्या ठिकाणी राजगादीवर बसवलंय. पण लोकांना नकोय जगमल्ल, कारण जगमल्लमध्ये राज्य चालविण्याची पात्रता नाहीये. अत्यंत त्या ठिकाणी बाई बाटलीच्या नाती असलेला हा जगमल्ल आहे. हा काय त्या ठिकाणी हा राज्य चालवेल म्हणून त्या काळच्या सगळ्या सामंतांनी, त्या आपल्या भाषेतल्या आजच्या सगळ्या त्या काळातल्या सरपंचांनी विरोध केला की महाराणा प्रताप सिंहजी तुम्ही त्या ठिकाणी राजगादीवर बसलं पाहिजे, तुमच्याशिवाय या राज्याला
कोणीच सांभाळू शकत नाही, लोकांचा आग्रह म्हणून खरं तर जगमल्ल राजगादीवरती बसल्यावरती महाराणा प्रतापांनी विरोध केला नाहीये. इतके शांत आणि संयमी स्वभावाचे महाराणा प्रताप सिंह. खरं तर महाराणा प्रतापांचं चरित्र खूप अगाध आहे, मोठं आहे. 40-45 मिनिटाच्या याच्यात काय काय मांडायचं आहे ओझर तुम्हाला सांगून जातो. शेवटी लोकांच्या आग्रहास्तव, सामंतांच्या आग्रहास्तव त्या ठिकाणी महाराणा प्रताप राजगादीवर बसला. उदयपूरच्या राजगादीवर बसले. राजपुतांचे राजे म्हणून त्या ठिकाणी पुढे आले. अर्थात मग काय झालं, जगमल्ल काय झाला, फुटला. स्वतःचा पाठचा भाऊ अकबरला जाऊन भेटला. दुसरा जो शक्तिसिंह मी मगाशी सांगितला होता, सत्याबाई यांचा पुत्र, तोही त्या ठिकाणी अकबरला जाऊन भेटलाय. त्या काळातला असलेला मानसिंह अत्यंत एक मोठा राजपूत राजा, तो सुद्धा त्या ठिकाणी अकबरला जाऊन भेटलाय. हा तोच मानसिंह आहे, लक्षात घ्या. तुम्ही आणि जो जोधा अकबर पिक्चर मध्ये पाहतो ना, ती जोधाबाई याच मानसिंहांच्या परिवारातील त्या ठिकाणी अकबराला पत्नी म्हणून दिलेली आहे. अकबराला दुःख याचं आहे की सगळे राजपूत मला मुजरा घालतात, पण महाराणा प्रताप त्या ठिकाणी मला मुजरा घालायला येत नाही, महाराणा प्रताप मला शरण येत नाही. आणि याचं दुःख त्या ठिकाणी अकबराला. पण महाराणा प्रताप त्यावेळेस राजगादीवर बसल्यावरती पहिल्यांदा महाराणा प्रतापांनी शपथ घेतल्या. 3 शपथ लक्षात घ्या, ज्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. उदयपूरच्या राजगादीवरती बसल्यावरती पहिली प्रतिज्ञा काय महाराणा प्रतापांची, लक्षात घ्या की जोपर्यंत चित्तोडगड मी परत मिळवत नाही, ज्या अकबराने माझ्या वडिलांकडून हा चित्तोडगड आमचा पूर्वभाग असलेला अप्पा रावळांपासून असलेली चित्तोडगड ही त्या ठिकाणी राजपुतांची राजधानी होती, ती राजधानी जोपर्यंत आम्हाला परत मिळत नाही, चित्तोडगड परत मिळत नाही, तोपर्यंत 3 प्रतिज्ञा लक्षात घ्या. त्यातली पहिली प्रतिज्ञा होती की कारण त्यावेळेच्या राजांच्या परंपरेप्रमाणे सोन्या चांदीच्या ताटात राजांचं जेवण व्हायचं. यापुढे मी सोन्या चांदीच्या ताटात जेवणार नाही, साध्या पत्रवाळीवर जेवण करेन, ही पहिली प्रतिज्ञा. जोपर्यंत चित्तोडगड मला मिळत नाही, मी मिळवत नाही, तोपर्यंत दुसरी प्रतिज्ञा त्या ठिकाणी महाराणा प्रतापांची की म्हणजे मी कोणत्याही प्रकारच्या गादीवर झोपणार नाही, मऊ गादीवर झोपणार नाही, गवतावर खाली चटई टाकून त्या ठिकाणी आयुष्यभर झोपले. आयुष्यभर तर संघर्ष ज्यावेळेस पाहायला गेलं तर शेवटी शेवटपर्यंत चित्तोडगड मिळाला नाही. अनेक संघर्ष झाले, शेवटचं तो सांगण्याची वेळ व्हायला. आणि तिसरी प्रतिज्ञा त्या ठिकाणी आहे की राजमहलात राहणार नाही. तात्पुरता त्या ठिकाणी उदयपूरमध्ये बांधलेला राजमहल जो आहे त्या राजमहलात मी राहणार नाही, राजमहलाच्या बाहेर झोपडीमध्ये मी राहील. का? जोपर्यंत चित्तोडगड मिळत नाही, तोपर्यंत सोन्या चांदीच्या ताटी जेवणार नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी भोग गादीवर झोपणार नाही, तोपर्यंत मी या राजमहलात राहण्याऐवजी झोपडीत तुटीत राहणार, ही प्रतिज्ञा महाराणा. आणि मग खरं तर अकबराविषयी अनेक जण अनेक गोष्टी सांगतात. अकबर बादशाह चांगला आहे, अकबर बादशाह कसा आहे, पण अकबर बादशाहचे अनेक पराक्रम आहेत. मी अकबराचं चरित्र मांडायला लागलो तर कदाचित महाराणा प्रताप सिंहास राहून जाईल. एकच गंमत सांगतो की महाराणा प्रतापांचं चरित्र इतकं ग्रेट आहे की एक जो कवी असतो, भाट ज्याला म्हणतात, हा कवी एकदा शीतल भाट त्याचं नाव आहे, हा अकबराच्या दरबारात जातो. कवी आहे, वेगवेगळ्या स्तुती करणं, कवणं गाणं त्याचं काम आहे. अकबराच्या दरबारात ज्यावेळेस जातो त्याच्या आधी हा महाराणा प्रतापांच्या दरबारात पण आलेला असतो. महाराणा प्रतापांच्या दरबारात आल्यावरती महाराणा प्रतापांचं इतकं सुंदर चरित्र त्याने सांगितलं की महाराणा प्रतापांनी स्वतःच्या डोक्यावरची पगडी या शीतल भाट नावाच्या कवीला दिली आहे, त्याच्या डोक्यावर घातली. मी खुश झालो म्हणून तुझ्या या सगळ्या कवनांवरती, काव्यावरती. तोच शीतल भाट अकबराला भेटायला जातो आणि जेव्हा रीतिरिवाज परंपरेप्रमाणे बादशाला मुजरा घालायचा असतो तेव्हा मुजरा घालताना हा शीतल कवी काय करतो, स्वतःच्या डोक्यावरती असलेली पगडी बाजूला काढतो आणि मग मुजरा घालतो. अकबराला आश्चर्य वाटलं, मुजरा घातला पण तो टोपी काय काढून मुजरा घातला? तेव्हा शीतल भाट असं म्हणतो, अकबर बादशाह मी तुम्हाला मुजरा घाले पण माझ्या डोक्यावर
टोपी जी आहे ती त्या महान शासक असलेल्या महाराणा प्रताप सिंहाची आहे, ज्यांनी त्यांच्या डोक्यावरून मला दिलेली आहे. ज्या महाराणा प्रतापांनी आजपर्यंत तुमच्या समोर मुजरा घातलेला नाही, तुमच्या समोर चरण स्पर्श केलेला नाही, त्यांच्या टोपीलाही मी तुमच्या पुढे काय मुजरा घालू देणार नाही. ही ताकद अकबराला याचं दुःख आहे की एकदा फक्त मुजरा घालावा माझ्या समोर, मी अख्खं राज्य त्या ठिकाणी अर्ध राज्य माझं द्यायला तयार आहे असं अकबर त्या ठिकाणी म्हणतोय. पण शेवटपर्यंत त्या ठिकाणी हा महाराणा प्रताप सिंह त्या ठिकाणी अकबराला शरण जात नाही. आणि म्हणून शेवटी काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं एक युद्ध अकबर बादशाह आणि महाराणा प्रतापांमध्ये घडलेलं आहे, जे इतिहासामध्ये अत्यंत अजरामर युद्ध आहे. त्या युद्धाचं नाव आहे हल्दी घाटीचं युद्ध. ज्या रणांगणावर ते युद्ध लढलं गेलं त्या ठिकाणची माती हळदीसारखी आहे. आपण जी हळद खातो ना, त्या हळदीसारखा पिवळा रंग त्या मातीचा आहे, म्हणून तिथे हे युद्ध खेळलं गेलं, म्हणून त्याला हल्दी घाटीचं युद्ध म्हटलं गेलं. अनेक माणसं त्या हल्दी घाटीच्या युद्धात मेली, अनेक सैनिक त्या ठिकाणी मेली आहे. आज सुद्धा असं म्हणतात की त्या हल्दी घाटीच्या ठिकाणी जर गेला आणि खोदलं तर अनेक प्रकारच्या तलवारी, अनेक प्रकारची मेलेल्या सैनिकांचे अवशेष त्या ठिकाणी सापडतात. त्या हल्दी घाटीचे युद्ध अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या हल्दी घाटीच्या युद्धाचं नेतृत्व अकबराच्या बाजूने कोणी करावं? मानसिंह नावाचा तो निराशापीठला राजा राजपूत आहे. एक राजपूत दुसऱ्या राजपूत सोबत लढायला तयार होतो. हे दुर्दैव आपल्या भारतीयांचं आहे, आपल्या हिंदुस्थान मधल्या आपल्या राजांचं नातं आहे. काय मिजाज त्या ठिकाणी अकबर बादशाहची की या ठिकाणी महाराणा प्रतापांना पराभूत करेल. पण महाराणा प्रतापांना पराभूत करायचं असेल तर त्यांच्याच तोडीचा, त्यांच्याच ताकदीचा माणूस उभा केला पाहिजे. अरे शिवाजी महाराजांना कोणत्याही मुसलमान राजानं, कोणत्याही मुसलमान सेनापतीनं पराभव करणं शक्यच नव्हतं. छत्रपती शिवाजी राजांचा पराभव झाला केवळ आणि केवळ एकाच व्यक्तीमुळे. तो कोण होता? तो तसाच औरंगजेबानं पाठवलेला, आग्र्यातून असलेला, याच राजा मानसिंहाच्या परंपरेतला असलेला एक राजा या ठिकाणी महाराष्ट्रात येतो. राजपूत राजा आणि महाराणा त्या ठिकाणी आपल्या शिवाजी महाराजांना पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागतो. हे दुर्दैव आमचं आहे. गंमत अशी आहे, या युद्धामध्ये, समोर युद्धामध्ये आणखी कोण उभे शत्रू म्हणून माहिती आहे? महाराणा प्रतापांचे सक्के भाऊ शक्तिसिंह, दुसरा भाऊ जगमल्ल, आपल्याच भावांच्या समोर त्या ठिकाणी लढावं लागतं. हजारोची, लाखोची फौज अकबराची आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी सैन्य आहे. आणि महाराणा प्रतापांकडे लढणारे कोण आहेत? महाराणा प्रतापांकडे लढणारे भिल्ल सेना आहे. भिल्ल सेना, आदिवासी सेना आहे. सक्के भाऊ झाले नाही, पण आदिवासी भिल्ल जे राजे होते त्यांनी महाराणा प्रतापांना मदत केली. खूप सुंदर ते गाणं आहे, गूंज उठी है हल्दी घाटी, घोड़ों के टापों से, भीलों की ये सेना लेकर राणा लड़ता मुगलों से, हाथी पे सलीम है. हातीवरती अकबराचा मुलगा जो आहे तो सलीम बसलेला आहे. हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है. महाराणा प्रतापांचं या शौर्यामध्ये महाराणा प्रतापांना जर कोणी आणखी मदत केली असेल तर महाराणा प्रतापांच्या घोडा, त्याचं नाव आहे चेतक. इतिहासामध्ये अजरामर असलेला हा चेतक आहे. मी मगाशी प्रश्न केला होता, त्या प्रश्नाचं कदाचित उत्तर तुम्हाला आलं नाही, ते उत्तर मी या पुढच्या काळात सांगतोय. गूंज उठी है हल्दी घाटी, घोड़ों के इन टापों से, नीलों की ये सेना लेकर राणा लड़ता मुगलों से, हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है. आणि महाराणा प्रतापांचं शस्त्र, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं शस्त्र तलवार आहे, तसं महाराणा प्रतापांचं शस्त्र हाथों पे, लक्षात घ्या, पुन्हा सांगतोय, हाथों पे काय भाला आहे. महाराणा प्रतापांचं शस्त्र भाला आहे. आणि हा असा हात असलेला महाराणा प्रतापांचा फोटो तुम्हाला दिसेल. इकडे जाताना, बस स्टँडवर जाताना आज निरखुन महाराणा प्रतापांचा पुतळा पहा आणि त्याच्या हातात असलेला भाला पण पहा. आणि हातों पे भाला आहे.
या हातात असलेला भाला है, गूंज उठी है हल्दी घाटी घोड़ों के टापों से, ढीलों की ये सेना लेकर राणा लड़ता मुगलों से। हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है, हाथों में भाला है, देखो हाथी के मस्तक पर चेतक चढ़ गया। आणि इतक्या उंच धिप्पाड असलेल्या हातीच्या मस्तकापर्यंत उडी मारणारा हा चेतक आहे। हा पराक्रम चेतकचा आहे। या हल्दी घाटीच्या युद्धामध्ये अनेक माणसं मिली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी महाराणा प्रतापांचे सैन्य लढतंय, जखमी होतंय, गतप्राण होतंय। खरे पण महाराणा प्रतापांचे सैन्य 20,000चं जेमतेम आहे आणि अकबराचं लाखोचं सैन्य। पहिली तुकडी पाठवली, थकली की बाजूला व्हायची अकबराची, दुसरी नव्या दमाची तुकडी पुढे यायची। पण माझ्या महाराणा प्रताप सिंहाचे सैन्य सकाळपासून लढतंय लढतंय लढतंय, शेवटपर्यंत संध्याकाळपर्यंत किती तग धरणार आहे। महाराणा प्रतापांवरती त्या ठिकाणी आघात झाला, रक्तबंबाळ झाले महाराणा प्रताप, आणि या रक्तबंबाळातून महाराणा प्रताप वाचले पाहिजे हे आपल्या भावांना कळत नाहीये, जगबंधला कळत नाहीये, शक्ती सिंहाला कळत नाहीये, पण त्या मुक्या प्राण्याला चेतकला कळतंय की माझा धन्या वाचला पाहिजे। धन्या आज वाचला हा धनी तर कदाचित उद्या पुन्हा वेगळं काही करता येईल। म्हणून त्या सगळ्या गर्दीतून हा चेतक त्या ठिकाणी आपल्या मालकाला महाराणा प्रताप सिंहाला त्या बाहेर नेतोय संध्याकाळच्या वेळेस। माघारी त्या ठिकाणी अकबराचं सैन्य महाराणा प्रतापांचा पाठलाग करत येतंय, चेतक पुढे चाललाय। जखमी असलेला महाराणा प्रताप सिंह चेतकवरती बसलेले आहेत आणि पुढे जवळपास 18 ते 20 फुटाचा तळा आहे, जे दरी आहे इथून तिकडे जायसाठी मध्ये 18 ते 20 फूट अंतर विचार करावे। इथून त्या समोरच्या भिंतीपर्यंत खाली कोसळले तर जवळपास खाली मरणारच। अशा वेळेस त्या चेतकनं पुन्हा माघारी जाऊन त्या 18 ते 20 फुटाची असलेली दरी त्या ठिकाणी ओलांडली आहे, कारण दरीच्या तिकडे पोहोचलो तर कदाचित त्या ठिकाणी हे मुघल सैन्य तिथपर्यंत येऊ शकत नाही। म्हणून आपला स्वतःचा काय असावी ताकद त्या चेतकमध्ये, त्याने 18 ते 20 फुटापर्यंत त्या ठिकाणी उडी मारली आहे आणि आपल्या धन्याला त्या ठिकाणी त्या बाजूला नेलंय। तर त्या 18 ते 20 फुटाच्या उडीमध्ये चेतक खाली कोसळतोय, महाराणा प्रताप खाली पडतात। थोड्याशा शुद्धीवरती आल्यावरती महाराणा प्रताप चेतक जवळ येतात, चेतक खाली कोसळलाय। धन्याला वाचवून जिवंत ठेवून चेतकने स्वतःला त्या ठिकाणी आपल्या धन्यासाठी मृत्यू पत्करलाय। हा इतिहास कोण सांगताय आमच्या मुलांना? हा इतिहास आहे। नंतरच्या काळामध्ये अकबराचं सैन्य सारखं महाराणा प्रतापांना शोधत होतं, जिथं सापडेल तिथं मारावं म्हणून अनेक दिवस महाराणा प्रताप सिंहजी जंगलामध्ये त्या ठिकाणी आश्रय घेतात। जंगलातले आदिवासी असलेले सर्व बांधव, सैन्य, राजे त्या ठिकाणी महाराणा प्रतापांना त्या ठिकाणी आश्रय देत असतात। सगळ्या सैनिकांची जुळवाजुळव होईपर्यंत वाचणं थांबणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। या सगळ्या कालावधीमध्ये हा राजा अक्षरशः 8-8 दिवस उपाशी होता, आपल्या परिवारासहित जंगलामध्ये फिरलाय। जर नुसतं इतर राजपूत राजांसारखं महाराणा प्रतापांनी जर त्या ठिकाणी अकबराला मुजरा घातला असताना तर राजवैभव भोगता आलं असतं। महाराणा प्रतापांनी ते केलं नाहीये। शेवटपर्यंत संघर्ष केलाय, शेवटपर्यंत चितोड मिळावा यासाठी प्रयत्न केलाय। आपलं गेलेलं जवळपास 90% राज्य पुन्हा मिळवलंय, त्यासाठी अनेक प्रकारचे हाल सहन करावे लागले। सरते शेवटी मृत्यू त्या ठिकाणी महाराणा प्रताप सिंहांना येतो आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपला प्रण जो आहे, आपली प्रतिज्ञा जी आहे चितोडगड मिळविण्याची ती पूर्ण करता आली। आपला मुलगा जो आहे पराक्रमी मुलगा, त्या मुलाला त्या ठिकाणी अमरसिंह त्याचं नाव आहे, त्या अमरसिंहाला सांगितलंय की आपले त्या ठिकाणी चितोडगडची राजधानी ही परत मिळविण्याचा प्रयत्न कर। आणि अशा सगळ्या पराक्रमात
महाराणा प्रताप सिंहांचं हे चरित्र आम्हाला प्रेरणा देतं. इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा की जगावर तर कोणासारखं तर महाराणा प्रतापांसारखं मातृभूमीसाठी, आपल्या देशाच्या अस्मितेसाठी, धर्माच्या अस्मितेसाठी जगणारा महाराणा प्रताप सिंहजी आम्हाला कितीही वर्ष झाली तरी कायम स्वरूपी या ठिकाणी प्रेरणा देतील. हेच आजच्या या महाराणा